चोपडा तालुक्यातील धानोरा येथे दिनांक 13 जानेवारीपासून फैजपूर येथील महामंडलेश्वर सतपंथ रत्न जनार्दन हरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्रीमद दशावतार कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच उत्तमराव पार्क तर्व हा सप्ताह गेल्या 8 दिवसांपासून सुरू होता। या सप्ताहाची नुकतीच सांगता करण्यात आली। धानोरा या गावामध्ये 13 तारखेपासून आजपर्यंत आदरणीय महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या श्रीमुखातून दशावतार कथाचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी महाराजांनी समाजाला, गावाला आणि परिसरातील भक्तांना मोठा संदेश दिला। सूर्यवंशी गुजर समाज सतपंथ परिवार धानोराच्या वतीनं सदरचं आयोजन होतं। महाराष्ट्रींनी तरुणांना खूप सारे संदेश या कथेच्या माध्यमातून दिलं। कथा एक निमित्त मात्र होती, मात्र कथेसोबत अनेक आदर्श अशी उदाहरणं देत महाराष्ट्रींनी देशसेवा आपल्याला कशी करता येईल, स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत भारत स्वच्छता अभियानामध्ये कसं सहभागी व्हावं, हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी कोणत्या पद्धतीने आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि देशाच्या या गरजांना लक्षात घेऊन देशसेवा, लोकसेवा, समाजसेवा, धर्मकार्य आपल्याला कसं करता येईल एक आदर्श उपक्रम राबवलेत आणि चांगले संदेश आम्हाला दिलेत। मला असं वाटतं की सशक्त भारत बनविण्यासाठी आणि भारत मातेची सेवा करण्यासाठी अशा ह्या कार्यक्रमांची आवश्यकता आहे। खूप सुंदर महामंडलेश्वर आचार्य 1008 श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या वाणीमधनं 7 दिवसापासून दशावतार कथा इथे संपन्न झाली। हजारो आणि लाखोंच्या संख्येने 7 दिवसामध्ये भावी भक्तांनी त्या कथेचा लाभ घेतला। यावेळी धानोरासह जिल्ह्यातील भाविकांनी हजेरी लावली। या प्रसंगी सूर्यवंशी गुजर समाजगृहाचे जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। साधू संत येती घरात तोच दिवाळी दसरा असं म्हणत चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गेल्या आठवड्याभरापासून श्रीमद भागवत दशावतार कार्याचं इथं संपन्न झालेली आहे आणि ज्यांच्या अमृतवाणीने कथा संपन्न झाली असे महामंडलेश्वर श्री जनार्दन स्वामी हरीजी महाराज आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घ्या की त्यांनी राष्ट्राला, समाजाला काय संदेश देऊ इच्छितात। महाराज, ही कथा संपन्न झाली आहे, काय संदेश देऊ इच्छितात? खूप भव्य अशा या कथेचं धानोरा गावी आयोजन झालं। हजारोच्या संख्येने सर्व माता भगिनी आणि सर्व तरुण मित्र सर्वांनी सहभागी होऊन कथेचा लाभ घेतला। एवढं सगळं हे भव्य आयोजन तन मन धनाच्या समर्पणातून या कार्यक्रमाचं आयोजन झालं। या प्रसंगी फक्त एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की सर्व संप्रदाय, सर्व समाज, सर्व तरुण सर्वांनी संघटित होऊन या राष्ट्रासाठी, धर्मासाठी, संस्कार, संस्कृतीच्या रक्षणासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया आणि भारत मातेची मनापासून आपण सेवा करायचा संघटित होऊन समन्वय आणि समरसता निर्माण करून आपण सर्वांनी प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपण बघितलं की महाराजांनी आपल्याला चांगला संदेश दिलेला आहे। तरुणांनी एकजूट होऊन देशासाठी आणि समाजासाठी कार्य केलं पाहिजे। विनोद पाटील, मराठी वन, धानोरा, चोपडा।